नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. दिनांक 9 जून 2026 रोजी ॲडव्हेंचर सोल ग्रुप महाड यांच्या वतीने रायगड स्वच्छता अभियान ही मोहीम राबवण्यात आली. रायगड किल्ल्याच्या परिसरातील असणारा घनकचरा, प्लास्टिक बॉटल्स आणि तत्सम इतर पदार्थ यांची स्वच्छता करून गडाचे पावित्र्य राखणे या मोहिमेचा उद्देश होता. कारण रायगडावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी अनेक शिवभक्त लाखोंच्या संख्येने गडावर येत असतात. त्यांनी सोबत आणलेली खाऊची पाकिटं, पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स या सर्व गोष्टींचा कचरा गडावर आणि परिसरात होत असतो. त्याकरिता त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. काही जण समोरील कचरा उचलून एका बाजूला जमा करून ठेवतात, परंतु परिसरातील दऱ्यांमध्ये कडेकपारी पडणाऱ्या पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स तशाच पडून असतात. त्याचा पर्यावरणावर खूप परिणाम होतो. अस्वच्छता पसरते. या सर्व गोष्टींचं गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या ॲडव्हेंचर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी रॅपलिंग आणि क्लाइम्बिंग करून तो सर्व दरीमधील कचरा बाहेर काढला. जवळजवळ 18 बॅग भर पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स तत्सम सर्व कचरा आम्ही बाहेर काढला. सकाळी 6 वाजता चालू केलेली मोहीम दुपारी जवळजवळ 1 वाजता समाप्त झाली. सर्व सदस्यांनी इलेक्ट्रिक वायरची पर्वा न करता जीवावर उदार होऊन तो दरीतला सर्व कचरा बाहेर काढण्यात यश मिळवलंय. या स्वराज्याच्या राजधानीचे पावित्र्य अखंड टिकून राहावं आणि मावळ्यांनी घडवलेल्या रक्तरंजित इतिहासाला कुठेही डाग लागू नये, हाच या मोहिमेचा मुख्य भावनिक हेतू होता. मोहिमेसाठी लागणारा सर्व खर्च ॲडव्हेंचर्स ग्रुप महाडच्या वतीने करण्यात आला. या मोहिमेसाठी ग्रुपचे अध्यक्ष विशाल खांबे सर, सदस्य किशोर खोपकर सर, सचिन सावंत सर, संतोषजी मोरे, रोशन सावंत, सुमित साळुंखे, स्नेहा सावंत, बोधिरत्न सपकाळ या सर्व सदस्यांनी मोलाचं योगदान दिलंय. तसेच बॅकअप टीम ग्रुपचे सचिव वैभव शेडगे, प्रति गालगुडे, सम्यक सपकाळ यांनी सहकार्य केलं. सर्व शिवभक्तांनी कोणत्याही गडावर जाताना कोणत्याही प्रकारचा कचरा न करणे असं आवाहन ग्रुपच्या मार्फत करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.